तर इकडे आखाती देशातल्या युद्धाचा सोलापूर जिल्ह्यातल्या द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसतोय। परदेशात निर्यात होणारे 400 टनापेक्षा जास्त द्राक्षाचा माल हा कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आहे। रशिया, युरोपला पाठवण्यात येणारा शेकडो टन माल हा तसाच पडून आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। तर सोलापूरच्या उळे गावातून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। आपण सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आहोत। आपण पाहू शकतो शेती पिकांवर किती मोठा परिणाम त्याचा होताना दिसून येतोय। खर तर आता आपण एका कोल्ड स्टोरेज मध्ये आहोत। या ठिकाणी शेकडो टन, जवळपास 300 ते 400 टन द्राक्ष हे स्टोरेज करण्यात आलेले आहेत। रशिया, युरोप अशा ठिकाणी हा माल एक्सपोर्ट होणार होता। मात्र जे युद्धाचं संकट जगावर उभं राहिलेलं आहे, त्यामुळे जसाच्या तसा हा माल या ठिकाणी पडून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही शेतकरी बांधव देखील आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल, किती माल हा पडून आहे, कशा पद्धतीने नुकसान होत आहे? जवळपास कोल्ड स्टोरेज मध्ये 100 टन माल पडून आहे आणि बागेवरती जवळपास 300 ते 400 टन माल आम्ही बुक केलेला आहे। पण इथला माल वेळेवर बाहेर जात नसल्यामुळं कंटेनर वेळेवर मिळत नाही आणि जहाज पण तिकडे जे रशियाला जाणार होतं ते व्हेसल वेळेवर लागत नसल्यामुळं कंटेनर अवेलेबल होत नाहीत। त्यामुळे हा माल जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत नवीन माल हा आम्हाला तोडता येत नाही। सॅम्पल काढून माल आमच्याकडे तयार आहे झाडावरती। एक्सपोर्ट कंपन्या 2 दिवसात काढू, 3 दिवसात काढू चालू होतं, परंतु युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळं सध्या ते माल झाडावरती राहून गेले, त्याचं टायमिंग संपत चाललेलं आहे। उत्पादन कमी असल्यामुळे यावर्षी जरा दर चांगले होते आणि ते यावर्षी पैसे चांगले होतील अशी परिस्थिती असताना आज जे काही मध्य पूर्वेमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि तिसरे महायुद्ध होईल की काय अशी परिस्थिती असताना आम्हा शेतकऱ्यांवरती जे काही संकट ओढवलेलं आहे ते खूप मोठं संकट आहे। कॅमेरामॅन सोनू शहानूरकर सह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।